गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय सिद्धमुनी तू तारक भवानी, सुदारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनु ऐकता न ध्याये माझे मन, काशीत होते अंतःकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवे अंतःकरणी कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा। येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणांसी कृपा भाकी तये वेळी। शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते। एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी। भिल्लवडी स्नान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते। क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्योनी, प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात ते राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थथोर म्हणून राहिले परियेसा। कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जाण, पंचगंगा संगम कृष्ण अत्युत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहुनी अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, पाच नामे आहे तिथोर सांगेन एका एकचित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसे ख्याती महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर। अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष झाला कल्पतरू, देव असे अमरेश्वर तया संगमा षटकुळी। जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी, पंचनदी संगम थोरी तत्सन्मान परियेसा। अमरेश्वर संधिनानी आहे ती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा। प्रयागी करिता महाग स्नान, जे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे। या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी वेणे सहित निरंतर। अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जीण त्याय कृष्णा तटाकांत। उत्तर दिशा असे देखा वहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर। औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी तीर्थे अस्ति मनोहर। पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर संधिनार्थ अनुपम्य असे भूमंडळी। पुढे संगम षटकुळांत प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परियेसा। तीर्थे अस्ति अपरंपार सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु राहिले ते द्वादशाब्दे। कृष्णावेणी नदी दोणी
पंचगंगा मिळोनी सप्तनदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके, जळोनी जाती स्नाने ऐके, ऐसे सिद्ध स्नाननिके, सकळाभीष्ट होयते ते. काय सांगू त्यांची महिमा, आणिक द्यावा नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या, स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गोप्य होऊन गोचरू, राहिले श्री गुरु तयास्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात, राहिले ते श्री गुरुनाथ, म्हणून प्रगट जाहले जाणा. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा, तया ग्रामी द्विज एक, असे वेद अभ्यासक. त्याची भार्या पती सेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विपर मंदिरात असे वेल उन्नत. शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी, वरून मिळे परियेसी. तया शेंगा ते रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याच कारणे उदरबरी. पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी, नेले विप्र भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी तो षोडसी. घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वास्तिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निगती तये वेळी. तया विप्रांचे ग्रहांत, जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाको निदेती परिबळे, गेले आपण संगमासी. विप्रवनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हा दैवबळी, कैसे अदृष्ट आपले. हा मी तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी. आमुचा ग्रास छेदुनी कैसी, टाकोनी दिल्हा भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमोळी, तया आधीन विश्वजाण. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लीला कारण. पिप्पिलिखादी स्थूल जीवन, समस्त आहार पुरवितसे. आयुरन्नम प्रयच्छति, ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी, स्थूल स्मुक्ष समस्तासी. निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी, करुणी पोषितो हे सर्व सृष्टी. आपले अर्ज बरवे ओखटी, तैसे फल आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण, सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपले आपणाची भोगणे, पुढिल्यावरी काय बोल. आपले दैव असतावणे, पुढिल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तोची भक्षणे, कवणावरी बोल सांगे. बोल ठेविसा यतीश्वरासी, आपले अर्जवन विचारिसी. ग्रास हरितला म्हणसी, अविद्या सागरी बुडोनी. तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी. नेले आमचे दरिद्र दोषी, तोची तारील आमते. येणे परी स्त्रियेसी, संभाषी विप्र परियेसी. काढो निवेल शाखेसी, टाकीता झाला गंगेत. तया वेलांचे मूल थोरी, जे का होते आपुले द्वारी. काढो म्हणून द्विजवरी, खणिता झाला तया वेळी. काढिता वेळ मुळासी, लादला कुंभ निधानेसी. आनंद जाहला बहुवसी, घेऊन गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले. म्हणून या वेळा छेदिले, निधान लाधले आम्हासी.
नर नव्हे तो योगेश्वर, होईल ईश्वर अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. साऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगती तयांसी, तये वेळी परियेसा. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगणी कवणासी. प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे अंशी, पुत्रपौत्री नांदाल. ऐसावर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्य हरे. ज्यासी होय श्री गुरु कृपा, त्यासी कैचे दैन्य पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैवे उना असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री गुरु. तोची उतरेल पैल परू, पूज्य होय सकळिकासी. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लाधेल इह परू. अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्ट ऐश्वर्ये नांदती. सिद्धमणी नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी. भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमर, सांगे श्री गुरु चरित्र विस्तार. पुढील कथामृतसार, ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. शुभं भवतु.